हॅलो एव्हरीवन. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आज आपण नेहमीप्रमाणे सुंदर सुंदर रांगोळ्या पाहणार आहोत आणि या रांगोळ्या सर्वांनाच काढता येतील असा माझा प्रयत्न आहे. सर्वांनी या रांगोळ्या पहा आणि नक्की काढण्याचा प्रयत्न करा. खूप सोप्या सोप्या आहेत आणि खूप सुंदर आहेत. तुम्हाला नक्की काढायला जमतील आणि थँक यू सो मच सर्वांचेच ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ पाहून कमेंट्स केलेल्या आहेत. एवढ्या सुंदर सुंदर कमेंट, एवढं कौतुक केलं आहे तुम्ही, खरंच त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद ह्याच्यामुळेच मला पुढचा व्हिडिओ बनवावा वाटतो. सो थँक्यू. तुम्ही इतकं सुंदर सुंदर लिहिलेलं आहे आणि तुम्ही एवढं प्रेम दिलेलं आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओला. सो धन्यवाद सर्वांचे. आणि खूप मेसेज आलेले आहेत मला आणि खूप साऱ्या कमेंट्समध्ये पण त्यांनी लिहिलेलं आहे की तुम्ही रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न करताय, तो खूप मस्त. असंच ॲटलिस्ट तुम्ही ट्राय करा आणि तुम्हालाही नक्की जमतील काढायला रांगोळ्या. रांगोळी काढणं म्हणजे एवढंही काही अवघड काम नाही आहे, फक्त थोडीशी प्रॅक्टिस लागते. रोजच छोट्या छोट्या रांगोळ्यांपासून सुरुवात केली ना तर नक्कीच तुम्हाला रांगोळ्या काढायला जमतील. तसंच तुम्ही पण सुरुवात करा छोट्या छोट्या रांगोळ्यांपासून आणि मग तुम्हाला जमतील थोड्याशा मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढायलाही. म्हणजे आपण सणांच्या दिवशी कशा थोड्याशा मोठ्या रांगोळ्या काढतो, त्याही रांगोळ्या तुम्ही काढू शकाल. ज्यांना जमत नाही आहे त्यांच्यासाठी मी बोलते आहे. ज्यांना जमतात त्यांना तर काही विषयच नाही. अशा छोट्या-छोट्या आणि लाईन्सच्या ज्या रांगोळ्या आहेत ना, त्यांना खूप म्हणजे वेळ पण लागतो आणि दिसतात छान, पण खूप वेळ लागतो त्या काढण्यासाठी. त्यामुळे मी जास्त त्या काही एवढं दाखवत नाही. तुम्हाला पाहिजे असतील तर मी नक्की दाखवेल. त्याच्यामध्ये कसं छोट्या-छोट्या डिझाईन्स असतात, तर त्या कोणाला जास्त जमत पण नाही काढायला. त्यामुळे मग अशा प्रकारच्या डिझाईन दाखवते मी, की ज्या त्या सर्वांनाच काढता येतील. आणि पटकनही झाला पाहिजे. आजकाल कोणाकडे एवढा टाईम पण नसतो, की दररोज उठल्यावरती रांगोळी काढणार. मग जे लोकं हाऊसवाईफ आहेत, ते लोकं करू शकतात. बट ज्या लोकांना जॉब वगैरे असतात, ज्यांना आवड असते ते करतात. त्यांच्याकडे वेळ असेल, नसेल तर मी तर नेहमी प्रयत्न करते नाही का, छोटीशी तरी काढायची रांगोळी. किती 5 मिनटं लागतात, 2 मिनटं लागतात. तेवढा वेळ तर आपण देऊ शकतो. तुम्हालाही आवडत असेल रांगोळी काढायला तर तुम्ही पण रोज तुमच्या दारासमोर काढत जा रांगोळी. छान वाटतं रांगोळी काढल्यावरती. आजच्या पण डिझाईन खूप सोप्या-सोप्या सुंदर पण आहेत आणि तुम्ही काढू शकतात. कोणीही काढू शकेल एवढ्या सोप्या-सोप्याच डिझाईन्स आहेत. हा आपला या वर्षातला शेवटचा वीक आहे. तर आपण अशाच डेली यूजच्याच डिझाईन्स पाहणार आहोत थोडे दिवस आता. आणि नंतर आपण मकर संक्रांतीसाठीच्या छोट्या-छोट्याच डिझाईन्स, सोप्या-सोप्या डिझाईन्स पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण हळदी-कुंकूसाठी कुठल्या नवीन-नवीन प्रकारच्या डिझाईन्स मी दाखवायचा प्रयत्न करेन तुम्हाला. तर त्यासाठी तुम्ही आजच्या डिझाईन आवडल्या तर तुम्ही प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि छान-छान कमेंट्स पण करा तुम्हाला जर रांगोळ्या आवडल्या तर. पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या रांगोळ्या तुम्हाला पाहिजे आहेत ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये छोट्या-छोट्या म्हणजे देवघरासमोर काढण्यासाठीच्या ज्या फ्री हँड रांगोळ्या असतात त्या पाहणार आहोत. म्हणजे मी तुम्हाला माझ्या साईडने दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला कुठल्या वेगळ्या पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी ट्राय करेल. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पुढचा व्हिडिओ पहा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पण सुंदर सुंदरच डिझाईन्स आहेत, त्यामुळे स्किप करू नका व्हिडिओ. आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.